नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट किंवा अगोदर हे बघूयात की इलेक्ट्रॉनिक इफेक्टचे किती प्रकार असतात है ना. तर बघा इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्टमध्ये इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट बघा ह्याचे मेनली दोन प्रकार असतात. पहिला प्रकार असणार आहे बघा परमनंट इफेक्ट. परमनंट इफेक्ट असेल आणि दुसरा असणार आहे बघा टेम्पररी इफेक्ट. ठीक आहे. तर बघा ह्या परमनंट इफेक्टमध्ये आपल्याला कुठले कुठले इफेक्ट बघायचे हे आपण बघूयात. तर परमनंट इफेक्टमध्ये आपल्याला बघायचं आहे पहिला आपण बघणार आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. त्यानंतर आपण बघूयात हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट. आणि त्यानंतर आपण बघणार आहे मेझोमेरिक इफेक्ट. मेझोमेरिक म्हणा किंवा रेझोनन्स इफेक्ट म्हणा. ठीक आहे. हे झालं आपले काय परमनंट. आणि टेम्पररीमध्ये दोन इफेक्ट आहेत बघा. पहिला असतो एक इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि दुसरा असणार आहे इंडक्टोमेरिक इफेक्ट. इंडक्टोमेरिक इफेक्ट. ठीक आहे. तर जनरली बघा जे तुमचे इलेक्ट्रॉनिक डिस्प्लेसमेंट इफेक्ट आहे त्याचे दोन प्रकार असतात. पहिला आहे तुमचा परमनंट इफेक्ट आणि दुसरा आहे टेम्पररी इफेक्ट. परमनंट इफेक्टमध्ये असतात इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचं आहे, हायपर कॉन्जुगेशन बघायचं आहे, मेझोमेरिक इफेक्ट किंवा रेझोनन्स इफेक्ट बघायचं आहे. आणि टेम्पररी इफेक्टमध्ये आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट आणि इंडक्टोमेरिक इफेक्ट. आता टेम्पररी आणि परमनंट काय असतं बघा. परमनंट म्हणजे काय की असा कंपाऊंड ज्यामध्ये जर मी बाहेरून एखादा रिएजंट जर ॲड केला तर त्यामध्ये चार्ज फॉर्मेशन होतं आणि जर मी तो रिएजंट काढून घेतला तर अगेन तुमचा जो ॲज इट इज कंपाऊंड आहे तसा फॉर्म होतो बरं का. आणि बघा परमनंट इफेक्ट म्हणजे ह्याच्यावर तुम्ही बाहेरचा रिएजंट ॲड जरी केला किंवा जरी नाही केला तर ह्यामध्ये काय असतात चार्ज फॉर्मेशन होतं. त्याला म्हणायचं काय परमनंट इफेक्ट. ठीक आहे. आता आपण वन बाय वन अगोदर परमनंट इफेक्ट बघूयात त्यानंतर टेम्पररी इफेक्ट बघूयात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. हे इफेक्ट खूप महत्त्वाचे असतात ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. जर तुम्हाला मेकॅनिझम बघायचं असेल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा समजून घ्यायचं असेल तर इफेक्ट खूप महत्त्वाचे येतात. तर त्यामुळे पहिला आपण बघणार आहे आता इंडक्टिव्ह इफेक्ट. इंडक्टिव्ह इफेक्ट. आता बघा इंडक्टिव्ह इफेक्ट असतो काय किंवा कशाला म्हणायचं इंडक्टिव्ह इफेक्ट. तर याची डेफिनेशन बघा काय असते. पार्शियल distribution of or partial displacement of sigma electron from less electronegative atom to more electronegative atom is known as inductive effect. बघा डेफिनेशन काय आहे. ह्याची डेफिनेशन बघा पार्शियल डिस्प्लेसमेंट ऑफ partial displacement of sigma electron from less electronegative atom to more electronegative atom and form partial charge is known as, or this phenomena is known as inductive effect. ठीक आहे. तर लक्षात घ्या हे आपले इंडक्टिव्ह इफेक्टचे डेफिनेशन झाली. काय डेफिनेशन आहे बघा. पार्शियल डिस्प्लेसमेंट ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन. ह्याच्यामध्ये हायलाइट करायचं बरं का. इलेक्ट्रॉन दोन प्रकारचे असतात सिग्मा इलेक्ट्रॉन आणि पाय इलेक्ट्रॉन. तर इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये पार्शियल डिस्प्लेसमेंट कशाचं होणार आहे सिग्मा इलेक्ट्रॉनचं होणार आहे. कसं होणार आहे लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम टू
मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम होणार आहे आणि असं झाल्यामुळं काय होणार आहे, पार्शियल चार्ज फॉर्मेशन होणार आहे. ह्या टोटल फिनॉमिनाला आपण काय म्हणत असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणायचं. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघूयात आणि याचे काय कॅरेक्टरिस्टिक बघूयात किंवा महत्त्वाचे पॉईंट बघूयात. ठीक आहे. ही झाली डेफिनेशन. आता बघा, सपोज मी तुम्हाला एक्झाम्पल देतोय 2, तर तुम्ही मला सांगायचे की कशामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. सपोज पहिलं एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा, कार्बन 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 आणि या ठिकाणी एखादा हॅलोजन आटायचा आहे किंवा मी एक्झाम्पल घेतो बघा, फ्लोरीन आटायचा आहे आणि या कार्बनला 2 हायड्रोजन आटायचं असतील, इकडे 2 असतील, इकडे 2 असतील आणि इकडे किती असतील, हे 3 हायड्रोजन असतील. ठीक आहे. हे एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे बघा. आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे, या ठिकाणी कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी कार्बनला 2 हायड्रोजन आहेत, या ठिकाणी कार्बनला 3 काय आहेत, हायड्रोजन आहेत. ठीक आहे. तर लक्ष द्या, आता तुम्ही मला सांगायचं आहे की ह्या 2 कंपाऊंडपैकी कुठल्या कंपाऊंडमध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. तर बघा, आता इंडक्टिव्ह इफेक्ट बघण्यासाठी सर्वात महत्त्वाची कंडिशन आहे, 2 ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असला पाहिजे काहीतरी 2 ॲटमचा. बरोबर आहे. आता मला सांगा, हा पण तुमचा कार्बन आहे, ह्याची हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि या पण कार्बनचे हायब्रिडायझेशन sp3 आहे. बरोबर आहे. आणि ह्या पण कार्बन घ्या, ह्या पण कार्बनचे हायब्रिडायझेशन sp3 आहे. म्हणजे तिन्ही कार्बनची हायब्रिडायझेशन बघितलं सेम आहे आणि सेम जर हायब्रिडायझेशन असेल तर ह्या तिन्ही कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का असेल, सेमच असेल. बरोबर आहे. आता मला सांगा, हा जो काही बॉन्ड आहे, ह्या बॉन्डमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. बरोबर आहे. 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा, 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा आणि ह्या बॉन्डमध्ये पण 2 इलेक्ट्रॉन आहेत, 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा, 1 इलेक्ट्रॉन ह्या कार्बनचा. तर मला सांगा, जर ह्या तिन्ही कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेम जर असेल तर ह्या इलेक्ट्रॉनचं डिस्प्लेसमेंट होईल का, नाही होणार आहे. कारण कंडिशन काय आहे की एखादा ॲटम जो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे त्याच्याकडे इलेक्ट्रॉनची शिफ्टिंग होते किंवा डिस्प्लेसमेंट होतं. बरोबर आहे. मग तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट आहे का, नाही. जर 2 ॲटममध्ये जो काही बॉन्ड आहे त्या 2 ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर सेम असेल त्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट ऑपरेट करत नाही. आता ह्याच्यामध्ये बघा बरं, मला सांगा, हा कार्बन आहे आणि हा फ्लोरीन आहे आणि सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की कार्बन आणि फ्लोरीनपैकी फ्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो, है ना. आणि तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे मी, इलेक्ट्रोनिगेटिव्ह म्हणजे काय किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ एखाद्या ॲटमचे कसे बघतो आपण, जर तो बॉन्डिंगमधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढत असेल तर त्याला म्हणायचं काय, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. बरोबर आहे. आता इथं बघा, हा कार्बन आहे आणि हा फ्लोरीन आहे. फ्लोरीन जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असेल तर हे जे काही बॉन्डिंगमधले इलेक्ट्रॉन आहेत ते स्लाइटली कुणाकडे जातील सांगा बरं, फ्लोरीनकडे जातील का. आणि स्लाइटली फ्लोरीन ओढल्यामुळं किंवा फ्लोरीनकडे गेल्यामुळं फ्लोरीनवरती कुठला चार्ज येईल सांगा बरं. तुम्हाला पहिल्याच लेक्चरमध्ये सांगितले मी, जे इलेक्ट्रॉन घेतात त्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो, जे इलेक्ट्रॉन देतात त्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. तर तुम्ही मला सांगायचं आहे, फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेईल का कार्बन इलेक्ट्रॉन घेईल, कोण घेणार आहे, फ्लोरीन घेणार आहे. का घेणार आहे, मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. मग ह्यांनी जर इलेक्ट्रॉन घेतले तर चार्ज कुठला येईल, निगेटिव्ह यायला पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये आपण म्हणलं आहे बघा, पार्शियल डिस्प्लेसमेंट होत आहे. जर मी कंप्लीट बॉन्ड जर डिस्प्लेसमेंट झाले असते किंवा कंप्लीट हे इलेक्ट्रॉन जर डिस्प्लेसमेंट झाले असते, याचा अर्थ यावरती पूर्ण निगेटिव्ह चार्ज आला असता, आहे ना. पण इलेक्ट्रॉन कसे होत आहेत, पार्शियल डिस्प्लेसमेंट होत आहे. याचा अर्थ इथं चार्ज पण कुठला असेल, पार्शियल असेल. म्हणजे इथं पार्शियल किंवा डेल निगेटिव्ह चार्ज असणार आहे. बरोबर आहे. आता फ्लोरीन इलेक्ट्रॉन घेतोय म्हणल्यानंतर फ्लोरीनवरती डेल निगेटिव्ह आला. कार्बन इलेक्ट्रॉन देते म्हणजे कार्बनवरती कुठला असेल सांगा, मग डेल पॉझिटिव्ह असणार आहे. बरोबर आहे. आता ह्या कार्बनवरती डेल पॉझिटिव्ह जर आला तर ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो तो मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असतो. आता मला सांगा, ह्याच्यावर डेल पॉझिटिव्ह आला म्हणजे हे कुणाचे इलेक्ट्रॉन ओढणार आहे, ह्या कार्बनचे ओढेल. म्हणजे ह्या कार्बनवरती डबल डेल प्लस येणार आहे, डबल डेल प्लस ह्या कार्बनवरती आहे ना, डबल डेल प्लस. आता हा कार्बन ह्या कार्बनकडून इलेक्ट्रॉन ओढणार आहे, मग ह्याच्यावर काय येणार आहे, ट्रिपल डेल प्लस येणार आहे. बघा, जेवढे डेल वाढत जातील तेवढं काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज कमी होत जाणार आहे. ठीक आहे. तर असा हा तुमचा काय असतो, इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. तर तुम्ही मला सांगा, ह्याच्यामध्ये बघा, आता ह्याच्यावरती फ्लोरीनवरती आपला डेल मायनस चार्ज आलेला आहे आणि ह्या कार्बनवरती कुठला आलेला आहे, डेल प्लस चार्ज आलेला आहे. जे इलेक्ट्रॉन देतात त्यावरती डेल प्लस येतो, जे इलेक्ट्रॉन घेतात त्यावरती डेल मायनस येतो.
ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल सगळ्यांना बघा. तर असा हा इंडक्टिव्ह इफेक्ट असतो. आता मला सांगा सिग्मा बॉन्ड बघा, हा सिग्मा बॉन्ड जर असेल तर ह्या इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं, सिग्मा इलेक्ट्रॉन म्हणायचं. तर अशा पद्धतीने तुमचा हा इंडक्टिव्ह इफेक्ट काय असतो, ऑपरेट होत असतो. ठीक आहे, कंडिशन समजली तुम्हाला काय काय कंडिशन आहे, की जो कंपाऊंड आहे त्या कंपाऊंडमधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड दोन वेगवेगळ्या इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम असणार त्यामध्ये असला पाहिजे, बरोबर आहे, जसं की कार्बन आणि फ्लोरीन. आता ऑन द बेसिस ऑफ दिस आपण हिचे काय महत्त्वाचे पॉईंट लिहूयात. ठीक आहे, तर सगळ्यांनी सांगा मला पहिला पॉईंट काय असेल, की इंडक्टिव्ह इफेक्ट इज अ परमनंट इफेक्ट. बरोबर आहे, पहिला पॉईंट काय असेल, इट इज परमनंट इफेक्ट. परमनंट इफेक्ट. दुसरा पॉईंट काय असेल सांगा बरं, इट ऑपरेट्स थ्रू सिग्मा बॉन्ड है ना, कारण दोन प्रकारचे बॉन्ड असतात, पाय बॉन्ड आणि सिग्मा बॉन्ड. तर हा तुमचा इंडक्टिव्ह इफेक्ट कुठल्या बॉन्ड थ्रू ऑपरेट करतोय, सिग्मा बॉन्ड थ्रू. लिहा मग, ऑपरेट थ्रू सिग्मा बॉन्ड. आता नेक्स्ट पॉईंट सांगा, इथे तुम्हाला समजत असेल बघा, ह्या कार्बनवरती डेल प्लस म्हणजे जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि ह्या कार्बनवरती कमी पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे डिस्टन्स जसा जसा वाढत चालला आहे तसा तसा इफेक्ट काय होतोय, कमी कमी होतोय. बरोबर आहे, म्हणजे मला सांगा ह्या फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन ओढण्याचा इफेक्ट ह्या कार्बनवरती जास्त आहे का ह्या कार्बनवरती जास्त आहे, ऑब्व्हियसली ह्या कार्बनवरती जास्त असणार आहे ना. म्हणजे जसा डिस्टन्स वाढत जाईल तसा इंडक्टिव्ह इफेक्ट काय होणार आहे, कमी 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 होत जाणार आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो इट इज डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. ठीक आहे, डिस्टन्स डिपेंडंट इफेक्ट. आता त्यानंतर मला सांगा फोर्थ पॉईंट काय असेल बघा, असं लिहू शकतो का आपण, सांगा इंडक्टिव्ह इफेक्ट इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स. डिस्टन्स जसा जसा वाढत जाईल तसा इफेक्ट काय होतोय, कमी कमी होतोय. बरोबर आहे. नेक्स्ट पॉईंट तुम्ही काय लिहू शकता का सांगा, ह्याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट, आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, जनरली ऑकर्स इन सॅच्युरेटेड कंपाऊंडमध्ये जनरली इंडक्टिव्ह इफेक्ट असतो बरं. अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्यामध्ये नसतो. जनरली ऑकर्स इन सॅच्युरेटेड कंपाऊंड. ठीक आहे, आता लक्षात घ्या यामध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट बघा. आता हे जे काही कार्बनचं इलेक्ट्रॉन आहे ह्याच्या कार्बनच्या ऑर्बिटलमध्ये असतील आणि हे फ्लोरीनच्या ऑर्बिटलमध्ये असतील बरं का. लक्षात घ्या ह्याच्यामध्ये पार्शियल डिस्प्लेसमेंट होतं, याचा अर्थ असा नाही की कार्बनमधल्या ऑर्बिटलचे इलेक्ट्रॉन एफच्या ऑर्बिटलमध्ये जातात. ठीक आहे, तर कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बनच्या ऑर्बिटलमध्येच राहील, फ्लोरीनचा इलेक्ट्रॉन फ्लोरीनच्या ऑर्बिटलमध्येच राहील, फक्त अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे डेल निगेटिव्ह डेल पॉझिटिव्ह आलेलं आहे. ठीक आहे, आय होप की तुम्हाला हे पॉईंट पण समजले असतील. हे महत्त्वाचे पॉईंट आहे, ह्या पॉईंटवरती पण डायरेक्टली क्वेश्चन असतात. ठीक आहे, तर हे सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बघणार आहे बघा, ऑन द बेसिस ऑफ दिस ग्रुप जो इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतात, इलेक्ट्रॉन ओढतात, त्या बेसिसवर त्यांचे इलेक्ट्रॉन डोनेट करतात, त्या बेसिसवरती इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन प्रकार असतात. ठीक आहे, तर ते आपण दोन टाईप्स बघूयात. तर ऑन द बेसिस ऑफ ग्रुप, on the basis of group or atom they have two types. पहिला असणार आहे बघा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, आणि दुसरा असेल निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ह्यालाच आपण शॉर्टमध्ये प्लस आय इफेक्ट पण म्हणत असतो आणि ह्याला शॉर्टमध्ये मायनस आय इफेक्ट म्हणत असतो. असे दोन प्रकार असतात इंडक्टिव्ह इफेक्टचे, एक असतो प्लस आय आणि एक असतो मायनस आय. कोणत्या बेसिसवरती असतात, ऑन द बेसिस ऑफ ग्रुप. जसं की मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो बघा, आपल्याकडे हे एक्झाम्पल आहे एखादा, आत्ताच घेतलेलं आपण एक्झाम्पल घेऊयात. या ठिकाणी फ्लोरीन आहे,
तर मला सांगा हा फ्लोरीन कशाला कनेक्ट आहे, कार्बनला कनेक्ट आहे, आणि कार्बन आणि फ्लोरीनचे इलेक्ट्रोनेगेटिव्ह डिफरन्स आहे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तर मला सांगा आता हा फ्लोरीन ह्या कार्बनकडनं इलेक्ट्रॉन ओढणार आहे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन ओढला म्हणजे फ्लोरीनवरती चार्ज कुठला येईल, डेल मायनस येणार आहे, आणि ह्या कार्बनवरती कुठला चार्ज येईल, डेल प्लस. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता मला सांगा ह्या फ्लोरीनने इलेक्ट्रॉन ओढले, याचा अर्थ ह्याला काय म्हणायचं, मग इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणायचं, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. आणि ह्याला आपण कशामध्ये ठेवत असतो, मायनस आयमध्ये. ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो त्याला मायनस आय ग्रुप म्हणायचं, ज्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतो त्याला म्हणायचं प्लस आय ग्रुप. जे इलेक्ट्रॉन देतात त्यांना म्हणायचं प्लस आय किंवा पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, जे इलेक्ट्रॉन ओढतात त्यांना म्हणायचं मायनस आय किंवा निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ठीक आहे. तर तुम्ही मला सांगा ह्या फ्लोरीनचा ह्या कंपाऊंडमध्ये कुठला इफेक्ट आहे, प्लस आय इफेक्ट आहे का मायनस आय इफेक्ट आहे. निगेटिव्ह चार्ज आला म्हणून कुठला इफेक्ट आहे, मायनस आय इफेक्ट. मला सांगा ह्या कार्बनचा ह्या फ्लोरीनवरती कुठला इफेक्ट आहे, किंवा ह्या कंपाऊंडमध्ये ह्या कार्बनचा कुठला इफेक्ट आहे. इलेक्ट्रॉन दिला, चार्ज पॉझिटिव्ह आला म्हणजे ह्या कार्बनचा कुठला इफेक्ट आहे, प्लस आय इफेक्ट आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. जे इलेक्ट्रॉन देतात त्यावरती प्लस चार्ज येतो, आणि ज्यावरती प्लस चार्ज येतो त्याला आपण म्हणायचं प्लस आय इफेक्ट. ठीक आहे. आणि जे इलेक्ट्रॉन ओढतात त्यांना म्हणायचं मायनस आय इफेक्ट, किंवा त्या ग्रुपला म्हणायचं मायनस आय ग्रुप. ठीक आहे. तर बघा आता आपण ह्याच्यामध्ये ऑर्डर बघणार आहे, ऑर्डर. ठीक आहे. अगोदर आपण बघणार आहे बघा मायनस आय ग्रुपची ऑर्डर. मायनस आय ग्रुप. बघा जे का मायनस आय ग्रुप असतात त्यालाच आपण इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप पण म्हणतो, बरं का. इलेक्ट्रॉन विथड्रॉविंग ग्रुप, किंवा ह्याला इलेक्ट्रॉन किंवा ह्याला हे पण म्हणतात बरं का, डिॲक्टिवेटिंग ग्रुप पण म्हणतात. डिॲक्टिवेटिंग ग्रुप जे इलेक्ट्रॉन विथड्रॉ करतात त्यांनाच काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप किंवा डिॲक्टिवेटिंग ग्रुप किंवा मायनस आय ग्रुप म्हणायचं. ह्याचे मी तुम्हाला ऑर्डर लिहून देणार आहे बघा, पॉवर कुणाचे जास्त आहे त्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे सर्वात जास्त कोण वाढणार आहे, सर्वात कमी कोण वाढणार आहे, ह्याचे मी तुम्हाला ऑर्डर लिहून देणार आहे. ठीक आहे. त्या ऑर्डर लक्षात ठेवा. बऱ्याचशा बुकमध्ये वेगवेगळी ऑर्डर दिलेली आहे. तर बघा आता ऑर्डर कशी असणार आहे. सर्वात जास्त मायनस आय इफेक्ट जो असतो तो बघा NF3 प्लस असणार आहे. त्यानंतर असेल NR3 प्लस असेल. त्यानंतर असेल बघा NH3 प्लस. त्यानंतर असेल NO2. त्यानंतर असणार आहे बघा SO3H. त्यानंतर असेल सायनाइड. त्यानंतर असणार आहे अल्डिहाइड. त्यानंतर असेल कीटोन, C डबल बॉन्ड OR या ठिकाणी कुठलाही ग्रुप असेल बघा, कीटोन. त्यानंतर असेल ॲसिड. त्यानंतर असेल इस्टर R. त्यानंतर असेल बघा फ्लोरीन, क्लोरीन. त्यानंतर असणार आहे ब्रोमीन. त्यानंतर असेल आयोडीन. त्यानंतर असणार आहे OR म्हणजे इथर. त्यानंतर असेल OH. त्यानंतर असेल बघा कार्बन ट्रिपल बॉन्ड कार्बन. त्यानंतर असेल बघा फिनाईल म्हणजे C6H5 घेऊयात आपण. त्यानंतर असेल अल्किन CH डबल बॉन्ड CH2. त्यानंतर असणार आहे हायड्रोजन. हायड्रोजनला आपण स्टँडर्ड कन्सिडर करत असतो बरं का. ठीक आहे. म्हणजे हायड्रोजनचा इफेक्ट कुठलाच नसतो, ना प्लस आहे ना मायनस आहे. ठीक आहे. तर हे अशी ऑर्डर असणार आहे कशाची, मायनस आय ग्रुपची असणार आहे. सर्वात स्ट्रॉंग मायनस आय इफेक्ट कुठला असेल, कशाचा असेल, NF3 प्लसचा असेल. ह्याच्या अगोदर आणखी एक रिएजंट आहे बघा, या ठिकाणी असणार आहे OR2 प्लस. हा एक आहे बरं का, बऱ्याचशा बुकमध्ये हा पण दिलेला आहे OR2 प्लस आहे. ठीक आहे. सर्वात जास्त ह्याचा असेल कारण ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे नायट्रोजनपेक्षा. तर असे ही ऑर्डर असणार आहे कशाची, मायनस आय ग्रुपची असणार आहे. ठीक आहे. आय होप की तुम्हाला समजले असेल हे. आता हे कुठल्या बेसिसवरती दिलेले आहे बघा, की इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप किंवा त्या ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे त्या बेसिसवरती दिलेली आहे. ठीक आहे. आता त्यानंतर आपण बघणार आहे प्लस आय ग्रुपची ऑर्डर. ठीक आहे.
आता आपण बघूयात बघा प्लस आय ग्रुप. प्लस आय म्हणजे काय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे ना, प्लस आय ग्रुप. लक्षात घ्या प्लस आय ग्रुपचे नावं काय काय आहेत बघा. ह्याला आपण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पण म्हणतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ह्याला शॉर्टमध्ये काय म्हणलं जातं बघा, EDG. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपला EWG म्हणलं जातं. ह्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणा किंवा ॲक्टिवेटिंग ग्रुप पण म्हणतात. ॲक्टिवेटिंग ग्रुप, ॲक्टिवेटिंग ग्रुप म्हणायचं. किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे बघा, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणायचं. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. ठीक आहे, तिन्ही सेमच आहेत. एकतर बघा प्लस आय ग्रुप म्हणा, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप म्हणा किंवा ॲक्टिवेटिंग ग्रुप म्हणा किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणा, सेमच आहे. ठीक आहे, आता ह्याची ऑर्डर आपण बघणार आहे बघा. तर बघा सर्वात जास्त डोनेशन जे असतं बघा ते कशात जास्त, CH2 मायनसचा प्लस एम इफेक्ट जास्त असतो. त्यानंतर असणार आहे बघा NH मायनसचा, त्यानंतर असेल O मायनस, त्यानंतर असेल COO मायनस, त्यानंतर असणार आहे टर्शरी ग्रुप. इथं कार्बन असेल आणि कार्बनला 3 काय असतील, मिथाईल असतील. ह्याला आपण टर्शरी ग्रुप पण म्हणतो, टर्शरी अल्काईल. त्यानंतर असणार आहे सेकंडरी, कार्बनला 1 हायड्रोजन असेल आणि 2 काय असतील, मिथाईल असतील. हा असेल सेकंडरी. त्यानंतर कुठला असणार तुमचा, प्रायमरी असेल, प्रायमरी. जसं की बघा या ठिकाणी CH2 आहे, या ठिकाणी मिथाईल आहे. हा तुमचा काय झाला, प्रायमरी. आणि शेवटी काय असणार आहे मग तुमचा हा CH3 असेल. ठीक आहे, आणि शेवटी काय असतो आपला हायड्रोजन. हा काय असतो, रेफरन्स घेत असतो आपण. हायड्रोजनचा ना प्लस आहे असतो ना मायनस असतो. ह्यामध्ये आणखी एक स्टार करून ठेवा बघा ऑर्डर. ते कसे असणार आहे बघा, जर तुमच्याकडे हायड्रोजनचे आयसोटोप जर असतील तर त्या केसमध्ये ट्रिटियमचा प्लस आहे जास्त असतो, त्यानंतर ड्यूटेरियम, आणि त्यानंतर हायड्रोजनचा काय असतो, निग्लिजिबल असणार आहे ना. आता काही काही केसमध्ये बघा असं असतात बघा, ह्या केसमध्ये ज्या ठिकाणी प्रायमरी आहे त्या ठिकाणी बघा तुमच्याकडे एक सपोज एक्झाम्पल आहे, हा CH2 CH3 हा एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, त्यानंतर किंवा आपण असं बघूया, जेवढे जास्त कार्बन असतील तेवढा इफेक्ट जास्त असणार. जसं की बघा CH2 या ठिकाणी CH3 हा कुठला प्रायमरीचा आहे, ह्याचा इफेक्ट जास्त असेल. त्यानंतर CH2 या ठिकाणी असेल CH3, हा पण प्रायमरीचा आहे, पण यामध्ये 3 कार्बन आहेत, ह्यामध्ये 4 कार्बन आहेत है ना, त्यामुळे याचा कमी असेल. आणि शेवटी कुणाचा असेल बघा, या ठिकाणी आहे CH2, या ठिकाणी आहे CH3, इथं पण प्रायमरीचा आहे. जर तुमचा कार्बन प्रायमरी असेल तर जेवढे जास्त कार्बन असतील तेवढा प्लस आय इफेक्ट काय असेल, जास्त असणार आहे. ठीक आहे, आणि जर हायड्रोजनचे आयसोटोप जर असतील तर ट्रिटियम, ड्यूटेरियम आणि हायड्रोजनपैकी ट्रिटियमचा जास्त असेल. आणखी बघा या ठिकाणी ऑर्डर आहे, सपोज तुमच्याकडे आहे CD3, त्यानंतर आहे किंवा CT3 लिहा अगोदर, CD3 आणि CH3, ह्यामध्ये पण कशी ऑर्डर असेल सांगा, हे अशी ऑर्डर असणार आहे. म्हणजे बघा CH3च्या अगोदर पण काय CT3 आणि CD3 म्हणजे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत बघा. तर हे इफेक्ट तुमचे काय झाले, प्लस आय ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप किंवा ॲक्टिवेटिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुपची अशी ही ऑर्डर असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला खूप महत्त्वाचे ऑर्डर असतील बरं का. पुढे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन बघाल, एखाद्या कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी बघायचं आहे, कार्बन आयनची स्टॅबिलिटी बघायची, ॲप्लिकेशन बघणार आहे आपण, त्या केसमध्ये तुम्हाला हे ऑर्डर माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, कुणाचा प्लस आहे जास्त आहे, कुणाचा मायनस आहे जास्त आहे, कुणाचा प्लस आहे कमी आहे, कुणाचा मायनस आहे कमी आहे, सगळं माहिती पाहिजे तुम्हाला. आता हे झालं आपलं बघा काही महत्त्वाचं इन्फॉर्मेशन झालं कशाबद्दल, इंडक्टिव्ह इफेक्टबद्दल आहे ना. आता आपण काय बघूयात बघा, ह्याचे ॲप्लिकेशन बघणार आहे. आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये थेरीपेक्षा ॲप्लिकेशनला खूप महत्त्व असतं. आता ॲक्च्युली ॲप्लिकेशन तुम्हाला विदाउट थेरीचं समजणार नाही आहे ना, त्यामुळे अगोदर आपण थेरी बघितलेली. आता ह्याचं ॲप्लिकेशन बघा की आपण इंडक्टिव्ह इफेक्ट बघितला, आपण याचा यूज कुठं कुठं आहे, त्यामुळे ॲप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट बघणार आहे आपण. ॲप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट बघा. ॲप्लिकेशन ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट
इंडक्टिव्ह इफेक्ट. तर याचे महत्त्वाचे ॲप्लिकेशन आहेत काही, ते कुठले कुठले असतील बघा यामध्ये. पहिलं ॲप्लिकेशन आपण बघूयात स्टॅबिलिटी ऑफ, ॲक्च्युली स्टॅबिलिटी ऑफ इंटरमिडिएट बघत असतो. इंटरमिडिएट कुठले कुठले असतात फर्स्ट लेक्चरमध्ये सांगितले मी तुम्हाला. स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल असेल, त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन असेल, त्यानंतर ॲप्लिकेशन असेल बघा स्टॅबिलिटी ऑफ कार्बन आयन, त्यानंतर असणार आहे ॲसिडिक स्ट्रेंथ, ॲसिडिक स्ट्रेंथ लिहा किंवा ॲसिडिटी लिहा, ॲसिडिटी, त्यानंतर असेल बेसिसिटी. ठीक आहे. तर हे मेन ॲप्लिकेशन आहेत बघा. तर ह्याच्यामध्ये इंडक्टिव्ह इफेक्ट बघायचं तुम्हाला की प्लस आय असला म्हणजे फ्री रॅडिकल स्टेबल असतो का अनस्टेबल असतो, किंवा मायनस आयन स्टेबल असते, सगळे इफेक्ट जे आहेत किंवा ह्याचे जे काय मेन ॲप्लिकेशन तुम्हाला सांगितलं हे मेन ॲप्लिकेशन आहेत. आता ह्याचे एक्झाम्पल वन बाय वन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलेलं आहे की ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळीच्या सगळी थेरी कव्हर केलेली आहे. इथून पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याचे काय एक्झाम्पल, ह्याचे काय एक्झाम्पल आणि एक DNP रूल बघणार आहे. ठीक आहे. तर चला आपण भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये.